तुम्ही मोठे नफे मिळण्याची वाट पाहताय, पण एका मिनिटात 5 ते 10 छोटे नफे कसे कमवायचे? आज आपण पाहणार आहोत शेअर बाजारातील सर्वात वेगवान आणि धोकादायक खेळ, स्कॅल्पिंग. नमस्कार, मी माधव. आपण आज एक शेअर मार्केटची गोष्ट बघणार आहोत ज्यात आदित्य स्कॅल्पिंग करतो. भाग 1. स्कॅल्पिंग म्हणजे काय? एका मोठ्या आणि गजबजलेल्या बाजारात जिथे शेकडो लोक वस्तूंची खरेदी विक्री करत होते, तिथे स्कॅल्पिंग नावाचा एक चपळ आदित्य राहायचा. इतर व्यापारी ट्रेडर्स मोठे नफा कमविण्यासाठी दिवसभर किंवा आठवडेभर थांबायचे, पण आपला आदित्य वेगळा होता. तो एखाद्या वस्तूची किंमत थोडी जरी वर खाली झाली तरी लगेच त्याचा फायदा घ्यायचा. समजा एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपयावरून 100 रुपये 25 पैसे झाली, तर आदित्य लगेच ती वस्तू विकून त्याचे 25 पैसे नफा घ्यायचा. तो मोठ्या नफ्यासाठी थांबायचा नाही. तो एका दिवसात अनेक वेळा अगदी सेकंदांत किंवा मिनिटांत खरेदी विक्री करायचा. आदित्य म्हणायचा, बाजारात मोठे बदल होण्याची वाट पाहण्यापेक्षा छोटे छोटे नफे वारंवार जमा करणे सोपे आहे. हा चपळ आदित्य म्हणजे स्कॅल्पर, आणि त्याची ही ट्रेडिंग करण्याची पद्धत म्हणजे स्कॅल्पिंग होय. भाग 2. स्कॅल्पिंगचे नफा, फायदे आणि तोटा, जोखीम. आदित्य एका दिवसात अनेक छोट्या छोट्या वस्तू विकून जो नफा कमवायचा ते एका मोठ्या व्यापाऱ्याच्या दिवसाच्या नफ्या एवढे असायचे. पण या कामात धोकेही होते. नफा, बेनिफिट्स, फायदे. 1. वारंवार नफा, फ्रिक्वेंट प्रॉफिट्स. बाजारात छोटे छोटे बदल वारंवार होतात, त्यामुळे नफा कमवण्याची संधी खूप वेळा मिळते. 2. जोखीम, कमी वेळासाठी, शॉर्ट एक्सपोजर. आदित्य खूप कमी वेळेसाठी वस्तू जवळ ठेवायचा, फक्त काही सेकंद, मिनिटे. त्यामुळे बाजारात अचानक मोठे बदल झाले तरी मोठा धोका होण्याचा काळ कमी असायचा. 3. भावनेवर नियंत्रण, लेस इमोशनल कंट्रोल. व्यवहार पटकन पूर्ण होत असल्याने आता काय होईल या विचारात जास्त वेळ जात नाही, त्यामुळे भावनिक निर्णय घेण्याची शक्यता कमी होते. तोटा, धोका, रिस्क, तोटे. 1. मोठा तोटा होण्याची शक्यता, रिस्क ऑफ बिग लॉस. स्कॅल्पिंगमध्ये खूप कमी वेळेत खूप जास्त व्यवहार करावे लागतात. जर एका व्यवहारात मोठी चूक झाली तर तोटा मोठा होऊ शकतो आणि अनेक लहान नफे एका क्षणात गमावू शकतात. 2. चपळता आणि लक्ष, हाय कॉन्सन्ट्रेशन. आदित्यला बाजाराकडे सतत अगदी मिनिटाला लक्ष द्यावे लागायचे. यासाठी खूप एकाग्रता, फोकस आणि जलद निर्णय क्षमता लागते. 3. व्यवहार खर्च, ब्रोकरेज आणि चार्जेस. वारंवार खरेदी विक्री केल्याने प्रत्येक व्यवहारासाठी लागणारा दलाली खर्च, ब्रोकरेज आणि इतर कर, टॅक्सेस, चार्जेस खूप वाढू शकतो. भाग 3. नवीन माणसाने नवशिक्या स्कॅल्पिंग करायला पाहिजे का? आपला आदित्य नवीन व्यापाऱ्यांना नेहमी सांगायचा, नक्कीच नाही. स्कॅल्पिंग हा सर्वात कठीण आणि सर्वात धोकादायक ट्रेडिंगचा प्रकार आहे. जास्त अनुभव लागतो. बाजाराचे आलेख, चार्ट्स आणि गती, मोमेंटम लगेच ओळखण्याचा अनुभव नवशिक्याकडे नसतो. शिस्त लागते. स्टॉप लॉस आणि टार्गेट या नियमांचे पालन 100% शिस्तीने करावे लागते, जे सुरुवातीला कठीण असते. जलद प्रतिक्रिया लागते. बाजारात सेकंदात बदल होतात, त्यासाठी संगणकावर जलद प्रतिसाद देणे आवश्यक आहे. नवीन माणसाने काय करावे? नवीन माणसाने आधी इंट्राडे ट्रेडिंग सारख्या कमी वेळेच्या ट्रेडिंग प्रकारात अनुभव घ्यावा, जिथे व्यवहार पूर्ण करण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळतो. पुरेसा अनुभव, ज्ञान आणि मानसिक तयारी झाल्यावरच स्कॅल्पिंगचा विचार करावा. भाग 4. स्कॅल्पिंगचे काही महत्त्वाचे नियम. आदित्य आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी काही कठोर नियम पाळायचा. 1. स्टॉप लॉस अनिवार्य, मॅन्डेटरी. स्टॉप लॉस हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जर तुमच्या अपेक्षेविरुद्ध वस्तूची किंमत खाली गेली तर लगेच कमी तोट्यात विक्री करून बाहेर पडा. 2. फक्त द्रवरूप, लिक्विड वस्तूंची निवड. आदित्य फक्त अशाच वस्तू विकत घ्यायचा ज्यांची खरेदी विक्री बाजारात मोठ्या प्रमाणात होत असे, जिथे लिक्विडिटी जास्त असते, जेणेकरून त्याला हवे तेव्हा ती वस्तू विकता यावी. 3. छोटी लक्ष्ये, स्मॉल टार्गेट्स. आपले लक्ष नेहमी छोटे ठेवा. उदाहरणार्थ, 100 रुपयावर खरेदी केली तर 100 रुपये 25 पैसे किंवा 100 रुपये 50 पैसेला विकून टाका. मोठे नफे मिळण्याची वाट पाहू नका. 4. एकाग्रता आणि शांत मन, फोकस अँड कामनेस. ट्रेडिंग करताना शांत आणि स्थिर राहणे आवश्यक आहे. भावनांना, भीती किंवा लोभमध्ये येऊ देऊ नका. थोडक्यात, स्कॅल्पिंग म्हणजे खूप वेगवान खेळ आहे ज्यात छोटे नफे वारंवार घेतले जातात. यासाठी शिस्त, अनुभव आणि बाजारात सतत लक्ष ठेवण्याची तयारी लागते. मी माधव आशा करतो की आदित्यच्या या गोष्टीमुळे तुम्हाला स्कॅल्पिंगची संकल्पना व्यवस्थित समजली असेल. धन्यवाद.